तेव्हा मित्रांनो तुमच्याकडे परत आज नवीन गाडी आलं ही आहे आपली स्विफ्ट डिझायरची सर्वात बेस्ट मॉडेल आहे का ही आपण कमर्शियल पण यूज करू शकतो किंवा आपलं ओला उबरसाठी किंवा पर्सनल यूजसाठी पण आपण यूज करू शकतो या गाडीला. मी या गाडीचा सर्वात टॉप मॉडेल जे आहे ZS प्लस त्या पण गाडीचा मी व्हिडिओ बनवलेला. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल माझ्या चॅनलवरती किंवा वरती आयकॉनवरती पण तुम्हाला या गाडीचा व्हिडिओ पण तुम्हाला भेटून जाईल टॉप मॉडेलमध्ये. आता सध्या शोरूमच्या आतमध्ये ही बेस्ट मॉडेल आलेली आहे म्हणून तुम्हाला या गाडीचा फक्त मी तुम्हाला आता व्हिडिओ बनवून दाखवतो. टायमिशन काय त्याचं कलर काय आहे फीचर तर तुम्हाला यामध्ये काही भेटत नाही कारण की पूर्णपणे गाडी नॉर्मली आहे. याच्यामध्ये तुम्हाला स्पीकर पण भेटणार नाही आणि ते एन्फोर्ड सिस्टम तुम्हाला कंट्रोल पण तुम्हाला यामध्ये भेटत नाही. सर्वात बेस्ट मॉडेल आहे आणि तुम्ही बघू शकता की बेस्ट मॉडेल तुम्हाला स्टीलिंगमध्ये असणारी ही बेस्ट मॉडेलमध्ये VXमध्ये तुम्हाला असणारे तुम्हाला स्टील रिंग भेटेल पण तुम्हाला ती ब्लॅकमध्ये असणार आहे तुम्हाला ह्या पासा व्हीलच्या भेटून त्याच्यामध्ये डिझाईनमध्ये सेमच ठीक आहे. तर आणि मी बघू शकतात की गाडीचा तो पण हेडलाईट आहे. हेडलाईट पण तुम्हाला पूर्णपणे हा नॉर्मली असणार आहे. LED नसणार आहे. हा तुम्हाला दिलेला नाही हॅलोमध्ये दिलेला असेल पण हा प्रोजेक्टर हेडलाईट दिलेला आहे. टर्निंग डेटा आहे तुमचा असणार आहे हा हेडलाईटमध्ये दिलेला नाही याच्याला. आणि पुढची जी पण ग्रिल आहे ही तुमची अशी असणार नॉर्मली जी पियानो ब्लॅकमध्ये भेटते नॉर्मली तशी किंवा दुसऱ्या कोणत्या याच्यामध्ये भेटते नॉर्मली तशी भेटणार नाही. टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला डिझायरची जी पण पुढची ग्रिल आहे तुमची वेगळी दिली असणार आहे. सुझुकीचा लोगो तुम्हाला असा दिला असणार क्रोममध्ये. फॉगलाईट पण तुम्हाला भेटत नाही बेस्ट मॉडेलमध्ये या ठिकाणी. नंबर प्लेटसाठी पण चांगलं असणार आहे. वरचं तुमचं बोर्ड तुमचं हे असणार आहे फ्लॅटमध्ये वायपर वॉशर नंतर मग पाठी तुम्हाला दाखवून देतो काय असणार आहे. विथ CNG मॉडेल आहे. पेट्रोल विथ CNG मध्ये ही गाडी अवेलेबल असणार आहे. आणि मग सुद्धा की ओव्हर जे असणार तुमचे बॉडी कलरमध्ये नसणार आहे ते तुम्हाला असणार ब्लॅक कलरमध्ये. बेस्ट मॉडेलमध्ये तुम्हाला ब्लॅकमध्ये भेटेल. VXमध्ये तुम्हाला असणार आहे बॉडी कलरमध्ये. आणि बघू शकता की हे बघा या ठिकाणी पण तुम्हाला जे पण हँडल दिले असणार हे तुमचं हे बॉडी कलरमध्ये नसेल तुम्हाला हे साधं नॉर्मली ब्लॅकमध्ये दिले असणार आहे. बेस्ट मॉडेलमध्ये तुम्हाला हे असं भेटतं आणि आतमध्ये इंटेरियर पण तुमचं नॉर्मली असणार आहे. बेस्ट मॉडेलमध्ये तुम्हाला जे पण असणार आहे फेंडरवरती तुम्हाला असं टाईपचं तुम्हाला टर्न इंडिकेटर दिले असणार आहे. फेंडरवरती LSI मॉडेल सॉरी बेस्ट मॉडेलमध्ये तुम्हाला असं दिले असणार आहे. VXमध्ये तुम्हाला असणार आहे टर्न इंडिकेटर तिथं दिले असणार आहे. पुढचे तुम्हाला टायर दिले असणार आहे. हे CHचे टायर दिले असणार आहे आणि साईज असणार आहे तुमचे 165/80 R 14ची तुमची स्टील रिंगमध्ये दिली असणार आहे. बेस्ट मॉडेलमध्ये तुम्हाला असणार आहे स्टील रिंगमध्ये असणार आहे पण तुम्हाला हा सिल्वरमध्ये दिले असणार आहे. व्हील कॅप दिले असणार आहे. फ्रंटला तुम्हाला असणार आहे मॅक फर्स्टन स्टोट विथ कॉल स्पीडमध्ये तुमचे दिले असणार फ्रंटचे सस्पेन्शन आणि पुढे तुम्हाला दिले असणार डिस्क ब्रेक आणि तुम्हाला रिअरला दिले असणार ड्रम ब्रेक आणि सेंटरला पण तुम्हाला सुझुकीचा लोगो दिलेला सांगितलं आणि तुम्हाला दिले असणार हे मड फ्लेक विचारला हे बाकीचं ऑल ओव्हर तुम्हाला सगळं सेमच गाडीचं दिले असतं आहे ठीक आहे. गाडी पूर्णपणे बेस्ट मॉडेल आहे. वरती तुम्हाला शाफ्टमेट अँटेना दिले असणार आहे. पाठीमध्ये तुम्हाला दिले असणार डिफॉगर वायपर भेटतील तुम्हाला. यावेळी तुम्हाला हा हाय बाउंड स्टॉप भेटेल तुम्हाला या ठिकाणी. CNG असणार आहे आणि हा एक स्पॉइलर तुम्हाला ॲड झालेला आहे या ठिकाणी ठीक आहे. सुझुकीचा लोगो एक चायला तुम्हाला दिले असणार आहे हा क्रोममध्ये. टेल लाईट तुमची असणार आहे LED दिली असणार आहे. हा शेप फक्त हा जो वाय शेप आहे ना हा तुम्हाला टेल लाईटमध्ये हे असणार आहे LED दिली असणार आहे ठीक आहे. रिव्हर पार्किंग लाईट आणि आपलं जी असणार आहे टर्न इंडिकेटर आहे तुमची ही दिली असणार आहे. तुमची इथं ही दिली असणार तुमची हँडलमध्ये दिली असणार आहे किचनला. चार तुम्हाला पार्किंग सिस्टम बेस्ट मॉडेलमधून तुम्हाला भेटून जातं या ठिकाणी कारण की ही गाडी आहे टूरमध्ये. पण टूर यूज करू शकतो किंवा आपल्या पर्सनसाठी पण यूज करू शकतो. पण जास्तीत जास्त लोक टूरसाठीच गाडीला यूज करतात कारण की ही जास्त मायलेज देणारी गाडी आहे. ही असू दे किंवा वॅगनर असू दे मायलेजवाली किंग आहे. ज्यांना सिडन गाड्या आवडतात त्यांच्यासाठी ही गाडी परफेक्ट आहे ठीक आहे. खाली तुम्हाला रिफ्लेक्टर दिले असणार आहे या ठिकाणीच. टेलच्या ठिकाणी तुम्हाला दिले असणार रिफ्लेक्टर इकडे जायला. डिक्की पण दाखवून देतो पण हा जो पार्ट तुमचा हा साधा नॉर्मली असणार आहे फायबरमध्ये दिले असणार हा. डिक्कीमध्ये बघू शकतात की तुम्हाला बघा इथं 55 ते 60 लिटरपर्यंत तुमची ही दिली असणार टाकी CNG ठीक आहे. पेट्रोलची टाकी तुमची असणार आहे 45 लिटरपर्यंत. CNG टाकी दिली असते 55 ते 60 लिटरपर्यंत ठीक आहे. सॉरी 55 लिटरपर्यंत दिली असते हां बरोबर 55 लिटरची ती. आणि तुम्हाला जो स्पेस जो आहे तुमचा हा एवढा भेटतो तुम्हाला यामध्ये. लॅम्प बीम तुम्हाला नाही भेटणार फक्त तुम्हाला इथं हुक दिलेलं असतं या ठिकाणी. आणि स्पेअर व्हील तुमचा दिले असणार याच्या खाली तो पण तुम्हाला दिले असतं स्टील रिंगमध्ये दिले असणार. पण तुम्हाला खाली जॅक असणार आहे टूल किट फर्स्ट एड किट तुम्हाला सगळं मध्ये भेटून देईल या ठिकाणी. वरती पण तुमचं हे नॉर्मल दिले असतं काही याला बंदिस्त नसेल तुमचं हे ठीक आहे. आणि आतला इंटरव्ह्यू तुम्हाला दाखवतो आता रिअर फोटो दाखवतो. पाठीमागे तुम्हाला दिले असतं ड्रम ब्रेक आणि पाठीमागे तुम्हाला दिले असतं सस्पेन्शन टॉरिझम बीममध्ये विथ तुमचं हे मड फ्लॅग दिले सिंग जायला. आणि टायर पण तुमचे असणार 40 ट्यूबलेसमध्ये दिलेली सर आहे हे बघा. इथं पण तुम्हाला हे सेममध्ये दिले असणार डोल्टमध्ये दिले असणार हा पार्ट तुम्हाला इथला आतला इंटेरियरचा ब्लॅक विथ बीच कलरमध्ये. आपले डोअर हँडल दिली असणार आहे. पॉवरची तुम्हाला स्विच दिली असणार की जायला. पण हे आता तुम्हाला बेस्ट मॉडेलमधून तुम्हाला आता हे पॉवरची विंडो तुम्हाला भेटतात या ठिकाणी.
आधी भेटत नव्हते, आता हे तुम्हाला भेटायला लागले. पॉवरची विंडो 40 डोअरला असं दिले सर. स्पीकर दिलेले असणार आहे. स्पीकरचा फक्त हा सेक्शन दिलेला असणार या ठिकाणी, ठीक आहे, बेस मॉडेलमध्ये. तर तुम्हाला जर आफ्टर मार्केट किंवा ॲक्सेसरीच्या प्रॉडक्ट शोरूममधून तुम्हाला भेटून जाईल सगळा तो सेटअप ॲक्सेसरीजचा. बॉटल होल्डर आहे, थोडी स्पेस आहे, हँडल दिली आहे सगळ्याला. तुमची ही फॅब्रिकमध्ये तुमची ही दिली आहे नाही, आपली ही सीट दिली असते या ठिकाणी. हे सीट कवर लावून घेतलेलं आहे कस्टमरने टोरिंगची. फक्त एवढंच आहे की तुम्हाला बेस मॉडेलमध्ये हे जे असणार आहे हेडरेस्ट तुमचे हे माउंटेड नसणार आहे, तुमचे फिक्स असणार यामध्ये दिलेले या ठिकाणी, ठीक आहे. आपण याला आपण फोल्ड पण करू शकतो, याकडे हे सीटला फुल फोल्ड करून देईल या ठिकाणी, ठीक आहे. पाठीमध्ये पण तुम्हाला बघा 3 तुम्हाला सीट बेल्ट दिलेच आहे. आणि या पण गाडीमध्ये तुम्हाला असणार आहे 6 एअरबॅग टोटल, ठीक आहे. पुढे 2 असताना दिलेले एअरबॅग आणि बाकीचे तुम्हाला पिलरला आणि कर्टनला दिली असणार या ठिकाणी 6 एअरबॅग तुम्हाला भेटून जातील. हे बघा इथे तुम्हाला रिफ्लेक्टर दिली असणार आहे, टूल किट दिली असणार आहे. आणि हे बघा या ठिकाणी तुम्हाला दिली असणार हे आपलं फायर एक्स्टिंग्विशरचं तुम्हाला टाकी दिलीच नाही टाकी, ठीक आहे. इथं पण तुम्हाला बोर्ड होतं किंवा आपलं कप होल्डर दिली असते साईडला. आतमध्ये पण तुला नॉर्मली असणार आहे. हा हे बघा या ठिकाणी तुम्हाला हा या टायपाने तुम्हाला थोडं हा टेक्चर दिलं असतं या ठिकाणी बाजूला आजूबाजूला या ठिकाणी. आणि माझ्यासारखी तरी पण 2 लोक आणि लहान मुलगा इथं आरामशीर रमवू शकतात. आणि वरती जी पण लेग वेळेस आपली ह्या नाही स्पेस ती पण चांगली दिली आहे तुम्हाला यामध्ये. हे बघा इथं पण तुम्हाला असं 2 टर्म दिलेलं असतं या ठिकाणी. ब्लॅक विथ बीच कलरमध्ये दिले असतं. फक्त ही पट्टी थोडीशी तुमची ही नॉर्मली दिलीच नाही वेगळी ब्लॅकमध्ये, ठीक आहे. ओव्हरव्ह्यूची कंट्रोल तुम्हाला भेटणार नाही डिस्प्लेमध्ये. फक्त लॉक अनलॉक करण्यासाठी पॉवरची विंडोज तुम्हाला स्विच दिली असते इकडे जायला. आणि हे आपलं डोअर हँडल आहे हे जायला. इथं फक्त तुम्हाला हाईट ॲडजस्ट करण्यासाठी दिलेलं असते. आणि हे आपलं सीटला पाणी घेऊन दिसतो. आणि 5 स्पीड तुमची ही मॅन्युअली तुम्हाला ही गिअरवर दिली असते यामध्ये, ठीक आहे. हँड ब्रेक आहे. आणि इथं बघा या ठिकाणी तुम्हाला असणारे आपले 2 कप होल्डर दिले असणार आहे या ठिकाणी, ठीक आहे. गाडी सीटला मी सध्या माझ्या याच्यानुसार मी सीट करतो. हे बघा पाडवे तुम्हाला बूट ओपन बोट होतोय. बूट ओपन करण्यासाठी तुम्हाला इथं लिव्हर दिली असणार आहे या ठिकाणी. आणि बघा इकडच्या तुम्हाला दिली असणार हे आपलं बोर्डवर ओपन करण्यासाठी आणि आपलं फ्यूलचं कॅपचं ओपन करण्यासाठी इथं दिलं असणार आहे, ठीक आहे. इथं पण हे ऑन ऑफ हे करू शकतो, चेंज करू शकतो. पेट्रोल तो CNGमध्ये पण याला कन्वर्ट करू शकतो, म्हणजे आपण चेंज करू शकतो. आणि ट्रॅक्शन ऑन ऑफ करू शकतो. इथं दिलं असणार आहे. चावी बघा तुम्हाला ही चावी नॉर्मली दिली असणार आहे. फक्त अनलॉक करण्यासाठी लॉक आणि अनलॉक करण्यासाठी नॉर्मली की दिली असणार तुम्हाला. बेसमध्ये पण हेच असणार आहे. आणि VXIमध्ये पण तुम्हाला हीच की दिलेली असणार आहे. हे बघा स्टेअरिंग पण तुमचा हा नॉर्मल आहे. कस्टमरने हे कवर लावून घेतलेलं आहे नॉर्मली ॲक्सेसरीच्या पार्टमधून, ठीक आहे. याच्यामध्ये बघा तुम्हाला एन्फोर्सिंगचा हे पण भेटणार, म्हणजे तो प्लेअर आहे तो पण तुम्हाला भेटणार नाही. सिंगल असू दे किंवा तो टच स्क्रीन असू दे तो पण तुम्हाला भेटणार नाही. तुम्हाला जर बाय करून घ्यायचं असेल तुम्ही तो लावून घेऊ शकता, ठीक आहे. तुम्हाला ते स्पीकरचे जे सेक्शन आहेत तुम्हाला त्यामध्ये दिलेले आहेत डोअरला, तुम्ही ते बाय करू शकतात. हॅझेट लॅम्प आहे. AC वेंट तुमचे हे नॉर्मली दिली असणार ब्लॅक विथ बीच कलरमध्ये, 2 डोअरमध्ये दिली असणार ब्लॅक विथ बीचमध्ये, ठीक आहे. AC तुमचं ह्याची पण असणार क्लायमेट कंट्रोल हा तुमचा हा अशा टाईपनं दिलेला असणार. तुम्हाला चालू पण दाखवतो करून. हे बघा तुमचं हे पुढचं हे असं दिलेलं असणार आहे. हे तुम्हाला हे क्लासिकमध्ये तुम्हाला दिलं असेल स्पीडोमीटर मध्ये तुम्हाला MID दिली असणार आहे. आणि हे आपलं असं RPM मीटर कशाला. हे आपले CNG तर तुम्हाला दिली असणार आहे, लेवल किती आहे ती किती भरलेली ती आणि फ्यूलची इकॉनॉमी किती आहे ती दिली तुम्हाला. व तुम्हाला टायमिंग दिलेली असणार आहे. हे आपले सीट बेल्टचे रिमाइंडर दिली असेल किती किलोमीटर झाले ते. नंतर मग बघा किती टाकी पण किती किलोमीटरमध्ये किती जी रेंज भेटते तुम्हाला फुल टँकमध्ये ते पण तुम्हाला जेवढी भेटून जाईल या ठिकाणी दिलेलं असणार आहे, ठीक आहे. एव्हरेज किती भेटतो, रेंज किती असणार आहे सगळं दिलं असणार आहे. किती किलोमीटर झाले ते सगळं तुम्हाला भेटून जाईल या ठिकाणी. आणि इकडून तुम्हाला असणार आहे हे आपले हे बघा किती किलोमीटर झाले ते. ट्रिप A ट्रिप B इथं पण हे सेट करू शकतो या ठिकाणी. हे सगळं तुम्हाला भेटून जाईल या ठिकाणी, ठीक आहे. टेम्परेचर सगळं दिले असणार यामध्ये. सेफ्टी रेकॉर्ड तुम्हाला सांगतो काय काय असणार आहे. ABS ABD ESP हिल असिस्ट हिल ट्रॅक्शन कंट्रोल हे सगळं तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. बेस मॉडेलपासून तुम्हाला ह्या सर्व गोष्टी भेटून जातील. पाठीगे तुम्हाला पार्किंगचे सेन्सर दिलेले असणार आहे पाठीगे बॅक साईडला ते पण तुम्हाला दिलेले असणार आहे, ठीक आहे. आणि मेन म्हणजे गोष्ट येतात की जे पण असणार आहे आपलं काय म्हणताला कॅमेरा तुम्हाला लावून घ्यायचं असेल रिव्हर पार्किंग कॅमेरा किंवा टच स्क्रीन आपलं हे इन्फोटेनमेंट सिस्टीम तो तुम्ही लावून घेऊ शकतात. 7 ते 8 इंचमध्ये पण भेटून जाईल तुम्हाला किंवा 9 इंचमध्ये पण तो अवेलेबल आहेत शोरूमच्या आतमध्ये किंवा तुम्ही आफ्टर मार्केट पण तुम्ही तो लावून घेऊ शकतात, ठीक आहे. आणि हा जो पार्ट आहे मधला हा पियानो ब्लॅकमध्ये दिली असणार त्याच्याला ACच्या वेंटच्या ठिकाणी. 5 स्पीड मॅन्युअली आणि 6 स्पीड ऑटोमॅटिकमध्ये पण तुम्हाला ही ट्रान्समिशन तुम्हाला अवेलेबल असणार आहे. हे बघा इथं तुम्हाला 12 वॉट तुम्हाला सॉकेट दिली असणार आहे इकडच्या साईडला. आणि हे तुमचं असणार इकडे जायला हे नॉर्मल असणार हे तुमचं इथं काहीच नाही आहे. तर तुम्हाला जर ऑक्स किंवा USB तुम्हाला पोर्ट लावून घ्यायचं असेल तुम्ही त्याला लावून घेऊ शकता. मोबाईलला चार्ज करण्यासाठी 2 Type C मध्ये पण भेटून जाईल किंवा USB किंवा Type C मध्ये पण भेटून जाईल यामध्ये, ठीक आहे. मोबाईल सगळ्या तुम्हाला जागा दिली असेल त्याच्याला. खाली पण तुम्हाला मॅट बीट लावतात तर तुम्हाला लावून शकतात. आणि इथं बघा
फर्स्ट एड किट दिलेली असणार आहे आणि हा ग्लोब बॉक्स तुमचा एवढा मोठा दिली असणार आहे या ठिकाणी. वरती तुमचं IR असणार आहे, नॉर्मली असणार ते पण दिलेले डे नाईट टाईमचे. सनवायझर फक्त एवढं दिले असणार, तिकीट होल्डर नाही आहे बेस मॉडलमध्ये, हे पण तुम्हाला नॉर्मली असणार आहे तिकीट होल्डर. आणि हे जे असणार आहे हँडल तुमचे हे सॉफ्ट असणार आहे टच. आणि मध्ये तुम्हाला दिले असणार हॅलोमध्ये हा बल्ब दिले असणार आहे लॅम्पमधला, ठीक आहे. बाकी तुम्हाला ऑल ओव्हर सगळ्यात समस्या मध्ये असणार आहे. पुढचा पण डॅशबोर्ड जो आहे तो पुढे असणार आहे फ्लॅटमध्ये दिली असणार किचायला. आणि डी शेपमध्ये तुमचं हे इथं तुम्हाला हे दिले असणार किचायला, हे आपलं स्टेअरिंग या ठिकाणी. इथं पण तुम्हाला काय भेटणार नाही, क्रूज कंट्रोल पण नसेल आणि इन्फो सिस्टम कंट्रोल पण तुम्हाला दिलेली असणार आहे, ठीक आहे. हे तुमचं नॉर्मली असणार स्टेअरिंग. आफ्टर मार्केट तुम्हाला तर ते करून द्यायचं तुम्ही ते लावून करू शकता, ठीक आहे. आता मी पहिल्यांदा तुम्हाला आता बनवून ओपन करतो दाखवतो गाडीचं. ओपन करण्याने इथं तुम्हाला हे लिव्हर दिली असते, इथं आपण ओपन करू शकतो. पहिल्यांदा मी गाडी बंद करून टाकतो आणि पहिल्यांदा बनवून ओपन करतो. पहिल्यांदा बनवून ओपन करतो ना तुम्ही दाखवतो. हे बघा मित्रांनो, तुमच्या या गाडीचं इंजिन असं असणार आहे. 1.2 लिटरचं तुम्हाला के सिरीजचं इंजिन दिलं असणार आहे. ड्युअल जेट ड्युअल VVT इंजिन दिलं असणार आहे डिझायरमध्ये. आणि वरती तुम्हाला एसयूव्ही तुम्हाला त्या जागा दिली असणार साईडला. आता तुम्हाला काही फंक्शन दाखवतो पहिल्यांदा. हे बघा इथे तुम्हाला ABS CVTची तुम्हाला ब्रेकिंग सिस्टम दिली असणार आहे, फ्यूजची कंट्रोल दिली असणार, बॅटरी आहे, गिअरबॉक्स आहे, तुम्हाला 4 सिलेंडर दिलेली असली यामध्ये, ठीक आहे. आणि हे बघा इथे तुम्हाला बाकीचे तुम्हाला फ्यूजची कंट्रोल दिली असते, आपले हे ब्रेक कॉलचं आहे आणि आपलं हे वायपरचं विचारायला दिली असणार आहे, ठीक आहे. आणि बाकी ते हे सर्क्युलेशन होतं एअरचं असणार दिलेलं आहे या ठिकाणी. आणि गाडीमध्ये तुम्हाला पॉवर आणि टॉर्क सांगतो किती असणार तो. त्यामुळे तुम्हाला झेड सिरीज इंजिन दिले सर 1.2 लिटरचं. याच्यामध्ये तुम्हाला पॉवर भेटते पेट्रोलमध्ये 81.58 PSची ती 5700 RPM येते आणि 111.7 नंतर तुम्हाला टॉर्क भेटतो, तो 4,300 RPM चालतो. पेट्रोलमध्ये तुम्हाला ही पॉवर भेटते आणि पेट्रोल आणि CNG मध्ये तुम्हाला पॉवर वेगळी भेटते. 69.75 PSची पॉवर भेटते, ती 5,700 RPM दिली जाते आणि 101.8 NMचा तुम्हाला टॉर्क भेटतो, तो 2900 RPM चालला जातो. याच्यामध्ये तुम्हाला मायलेज जी भेटते पेट्रोलमध्ये तुम्हाला मॅन्युअलमध्ये भेटेल 24.79 किलोमीटर पर लिटरची आणि ऑटोमॅटिकमध्ये भेटेल 25.71 किलोमीटर पर लिटरची. CNG मध्ये तुम्हाला हे भेटते मायलेज 33.73 किलोमीटर पर kg पर्यंत. आता मी बोर्ड बंद करतो. बाकी तुम्हाला कलर डायमेन्शन दिसणार आहे आणि गाडीची प्राईस किती आहे बेस्ट मॉडलची तुम्हाला टूवरमध्ये, त्याच्याबद्दल तो माहिती देतो. गाडीचं तुम्हाला डायमेन्शन सांगतो किती असणार आहे. लेंथ असेल तुम्हाला 3995 mm पर्यंत, विथ दिलेली असणार 1735 mm पर्यंत, हाईट दिलेली असणार आहे 1525 mm पर्यंत, व्हील बेस दिलेला असणार 2480 mm पर्यंत आणि टर्निंग रेडियस असणार तुमचा 4.8 पर्यंत. 5 स्पीड आणि 6 स्पीड म्हणजे NT तुम्हाला दिले असते गिअरबॉक्स याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये तुम्हाला कव्हेट दिलेलं असणार आहे पेट्रोल मोडमध्ये 920 ते 960 kg पर्यंत भेटेल तुम्हाला कव्हेट आणि 1375 kg पर्यंत तुम्हाला भेटेल ग्रॉस वेट. आणि आपला हा जो असणार आहे पेट्रोल प्लस CNG मध्ये तुम्हाला जो कव्हेट असणार आहे तो 1020 mm पर्यंत 20 kg पर्यंत किंवा 1025 kg पर्यंत दिलेले असणार आहे कव्हेट. आणि ग्रॉस वेट तुम्हाला असणार आहे 1435 kg पर्यंत. तुम्हाला तर मी इथं कलर सांगतो कोणते कोणते असणार आहे. रेड, ब्ल्यू, ब्राऊन, ब्लॅक, व्हाईट, ग्रे आणि सिल्वर एवढं तुम्हाला कलरमध्ये गाडी अवेलेबल असणार आहे. चला मित्रांनो, तुम्हाला या गाडीचा व्हिडिओ कसा वाटतं तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. त्याची गाडीवर परत पुढचा व्हिडिओ आत्तावरता मी हा व्हिडिओ सांगतो. सोबत तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस देऊन टाकेल. कल्याण शिरवाडी जिथे मला हा शोरूम म्हणतो वेल्डर्स मोटर्स. आणि या गाडीची टुरिंग गाडीची तुम्हाला प्राईस असणार आहे ऑन रोड ठाण्याच्या ठिकाणी 8,15,000 पर्यंत असणार आहे ऑन रोड प्राईस. तुम्ही डाऊन पेमेंट किती पण घेऊ शकतात. बुकिंग जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करा, विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची जी घंटी आहे ती ऑन नोटिफिकेशन करून ठेवा, त्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत राहतील. ठीक आहे मित्रांनो, चला अशी गाडी घेऊन परत पुढच्या व्हिडिओ आहे.